प्रश्न असा आहे की सरकार काय काम करत आहे. हे सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि जनतेच्या भावनेतून हे सरकार आलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात, अजित पवार सांगतात, एकनाथ शिंदे सांगतात. पण आपण काल पाहिलं असेल, डोंबिवलीमध्ये 65 इमारतींवर बुलडोझर चालवलं. 65 इमारती पक्क्या बांधलेल्या आणि किमान 6,500 ते 7,000 कुटुंब बेघर झाले, रस्त्यावर आले. यांची जबाबदारी कोणतं सरकार घेणार आहे? त्या भागाचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत, भाजपचे नेते आहेत, भाजप कार्याध्यक्ष आहेत. 6,500 लोक बेघर झाली. भले कोर्टाची काही सूचना असतील, पण या 6,500 कुटुंबांची फसवणूक झालेली आहे. बिल्डरनं खोटे कागदपत्र तयार करून, बनावट कागदपत्र तयार करून, आणि बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय असतो, राजकीय पाठबळ असतं. त्याने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली असते आणि म्हणून तो एवढ्या उंच इमारती उभा करतो आणि खोट्या बनावट कागदपत्राच्या आधारे सामान्य मध्यमवर्गीयांना विकतो. त्या घरांवर त्यांना कर्ज मिळालेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे बँकांनी त्यांची कागदपत्र तपासून त्यांना कर्ज दिलंय. म्हणजे कागदपत्र बनावट आहेत किंवा खरी आहेत. बनावट असतील तर ती बनावट अशा पद्धतीने बनवली की फसवणूक व्हावी. या सरकारला 6,500 कुटुंब एका क्षणात बेघर होतात, रस्त्यावर येतात. मध्यमवर्गीय कुटुंब डोंबिवली सारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही, याची लाज वाटत नाही. गौतम अडाणी यांच्या प्रकल्पासाठी, हाऊसिंग प्रकल्पासाठी जेवढी मेहनत करताय तेवढी मेहनत भाजप सरकारनं किंवा जे गृहनिर्माण मंत्री आहेत, मुख्यमंत्री, त्यांनी डोंबिवलीतल्या या 6,500-7,000 गरिबांवर जर मेहरबानी केली असती तर ही लोक बेघर आणि उद्ध्वस्त झाली नसती. रवींद्र चव्हाण पळून जात आहेत. त्या भागाचे आमदार रवींद्र पवार हे पलायन करतायत. जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्यांना भेट देत नाहीत, पळून जात आहेत. हा काय प्रकार आहे? या 6,500 कुटुंब ही जवळजवळ आता मरण पावलेली आहे, रस्त्यावर आहेत. तुम्ही मस्साजोगच्या सरपंचाचा विषय घेताय, त्यांना गोळ्या मारून ठार केलं या सरकारनं आणि 6,500 कुटुंबांना बुलडोझर खाली चिरडून मारलाय. डोंबिवलीच्या दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे, मरण आहे. 6,500 कुटुंबाच्या प्रकरणामध्ये कोण राजीनामा घेणार? जी कुटुंब बेघर झालेली आहेत. संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही मुंड्यांचा राजीनामा मागताय. रवींद्र चव्हाण त्या भागाचे अनेक वर्ष आमदार आहेत. त्या भागाचे अनेक वर्ष आमदार रवींद्र चव्हाण आहेत ना, मग ते राजीनामा देणार आहेत का? जी 6,500 कुटुंब रस्त्यावर आली आहेत, बेघर झाली आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत सर्वच बाबतीत. मग तुम्ही रवींद्र चव्हाण आणि त्या गेल्या अनेक वर्षातले तिकडले सत्ताधारी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या ना. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्ष कोण आहे? ते राजीनामा देणार आहेत. त्या भागाचे खासदार अनेक वर्ष कोण आहेत? ते राजीनामा देणार आहेत का? ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात आणि मुंबईच्या आसपास. आवाज उठवला जाणार का? ते आंदोलन वगैरे केले जाणार का? बघा, आम्ही त्याच्यावर चर्चा करतोच आहोत. लोक आमच्याकडे येतात. मी तुमच्याशी तुमच्या माध्यमातून हा संवाद साधलेला आहे. हे सरकारपर्यंत जावं, आज कॅबिनेट आहे. या 6,500 कुटुंबांचं भवितव्य काय हे मुख्यमंत्र्यांनी आणि या राज्याच्या तिकडल्या पालकमंत्र्यांनी सांगावं. आणि आम्ही रस्त्यावरती आलो तर आमच्यावर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, सरकारी कामात किंवा न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करतात म्हणून.